स्वातंत्र्याला 78 वर्ष तरी चुलवड महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरूच। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली, पण आजही काही गावं पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली आहेत। अशीच एक दुर्दैवी कहाणी म्हणजे धडगाव तालुक्यातील चुलवड गावाची। चुलवड येथील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैल भटकावं लागते। गावात 20 पेक्षा जास्त बोरवेल खोदल्या गेल्या, पण पाणी मिळतंय फक्त निवडक घरांनाच। आम्हाला रोज नदीवरून पाणी आणावं लागतं। ग्रामपंचायतीला कित्येक वेळा सांगितलं, पण कोणीच ऐकत नाही। ग्रामपंचायत आणि सरपंचांवर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। उपसरपंचांच्या घराजवळ 4 बोरवेल तर उभारल्या, पण सामान्य गावकऱ्यांना मात्र दुर्लक्षित। या अन्यायाविरोधात बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन दिलंय। बिरसा फायटर्सने चुलवड गावातील लोकांना पाण्याचा हक्क मिळायला हवा। आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे, तात्काळ पाण्याची सोय करावी। या निवेदनावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, दिलीप मुसळदे, जगदीश डुडवे, मगन तडवी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गावात विकासाच्या नावाखाली बोरवेल खोदल्या गेल्या, पण पाण्याचा हक्क अजूनही काही घरांपुरताच मर्यादित आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, हीच गावकऱ्यांची मागणी। परिवर्तन 24 न्यूज तडोदा, धडगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात लोकांच्या मूलभूत हक्कांचा आवाज आम्ही पोहोचवत राहू। भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले, तरी सुद्धा चुलवड गावातील ग्रामस्थांना, आमच्या आदिवासी महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। अक्षरशः त्यांना नदीतल्या कुव्यातलं पाणी आणून त्यांना प्यावं लागत आहे। शासनाकडून जल जीवन मिशन सारखी मोठी योजना देशभर राबवली जात आहे। प्रत्येक ग्रामपंचायतला अनेक शासनाकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी योजना दिल्या जात आहेत, परंतु प्रत्यक्षात या खेडेपाड्यातील या आदिवासी बांधवांपर्यंत अद्यापपर्यंत ही शासनाची योजना पोहोचलेली नाही आहे। ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामसेवक, जी काही सिस्टीम मधली लोक आहेत, ते आमच्या या आदिवासी खेडेपाड्यातील लोकांसोबत भेदभाव करत आहेत। ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहेत। म्हणून आजही आमच्या या आदिवासी महिला भगिनींना पाण्यासाठी दर भटकावं लागत आहे। म्हणून शासनाने त्वरित या चुलवड ग्रामपंचायतीतील या महिला भगिनींसाठी, ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी।